आहेत. महाराजांची मुलगीच आहे कुमारी ज्ञानेश्वरी खोडे, हिच्यासाठी सुद्धा आपण टाळ्या वाजवायची. कारण या वयामध्ये सुद्धा नामासारखं पवित्र असं आपल्या मुखातनं नाम जप यावा, यासाठी अनंत जन्म घ्यावा लागतात. त्याचप्रमाणे सौ सुनीताताई खोडे, सौभाग्यवती काढोपात्र आंबले या सर्व कलाकार मंडळीसाठी एकदा पुनश्च एकदा आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून यांचं कौतुक करू. या ठिकाणी महाराज एकटे आलेले नाही, सपत्नीक आलेले, म्हणून त्यांच्यासाठी खास करून एकदा टाळ्या वाजवा. मला असं वाटतं मगाशी आपण हितगुज केलं, काही मुलांना विचारण्यात आलं की दुसऱ्यांदा कोण आलंय म्हणून आपण विचारलं. बरोबर आहे, आपण सगळ्यांनी हात वर केले होते. महाराज मागच्या वेळेला पण येऊन गेलेले होते. आहे का आपल्या स्मरणात? आहे. त्यांची काय खासियत आहे सांगा बरं, काय खासियत आहे सांगा. त्यांनी आपल्याला वह्यांवर लिहायला सांगितलं होतं, आठवतं? भगवंताच्या नावामध्ये काय पावर आहे हे आपण सगळेजण जाणतात. संतांनी, अनेक संतांनी त्यावर विवेचन केलेलं आहे. देवापेक्षा देवाच्या नावामध्ये काय गोडवा आहे, महत्व आहे, आणि म्हणून आज ते आपण अनुभवणार आहोत. आणि यासाठी दिग्गज मंडळी या ठिकाणी तयारीनिशी बसलेली. आपण जास्त वेळ खर्ची न घालता आपण त्यांचं नाम जप या ठिकाणी श्रवण करू आणि त्याच्यात आपण तल्लीन होऊ. ते जे आपल्याला काही ज्ञानामृत या रसातनं पाजतील ते आपण सगळ्यांनी सेवन करायचं आहे. पहिला दिवस आहे, त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी त्यांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला पाहिजे. रामकृष्ण रामकृष्ण भगवान की